गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि हे माझ्या मागे पसारा हा असा ढीगभर मला भांडी पडली होती, ही मी घासून घेते. तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा असाच. काय ना, आणि कधी कधी काय सांगू तुम्हाला, आळस हा माणसाचा म्हणतात ना खूप मोठा शैतानी आहे, की आळस माणसाच्या अंगात नसावा. आणि अगदी तेच झाले हो माझ्यासोबत. काय सांगू, काम करायला म्हटलं का एवढा आळस येतो ना मला. अगं गं बाई, काम म्हटलं का डोक्याला असं माझं टेन्शन येऊन जातं. पण काय करणार, करावं तर लागणार. इथे एवढी ढिगभर भांडी घासून झाली आणि इथे माझ्या पाठीमागे दिसतं ना, एक गेलं तर एक असतं ना, म्हणजे तसेच गमत आहे. ह्याच्यामध्ये मस्त असं मी आता फरशी पुसून घेते. तुम्ही असाच व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि कामं झाल्याच्या नंतर अजून पण खूप व्हिडिओ केले मी. पण काय करणार, मला ना खूप भूक लागली होती म्हणून मी मोबाईल साईडला ठेवून दिला आणि जरा अंडे शिजवलेले, बॉईल अंडे मी तशीच खाणार होते. पण नंतर म्हटलं काहीतरी करायला पाहिजे चांगलं. आता एवढी सगळी कामं करून दमतात तर जेवण पण चांगलंच पाहिजे ना. पण हे मी जी रेसिपी बनवते, जर तुम्हाला याचा पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि ते मी मस्त असा अंडा फ्राय करायला घेतला होता तव्यावरच. एकदम जास्त भांडी पण नाही भरवायची आणि जास्त किचकिच पण नाही, कारण काय भांडी भरवली तर मलाच घासायचे शेवट, थोडी ना कोण घासायला येणार आहे. मग कशाला उगाच आपल्या हाताने आपल्याला कामाचा कुटाणा वाढवून घ्यायचा. म्हणून इथं साध्या सोप्या पद्धतीत मस्त आपल्या अंड्याचं असं कढी फ्राय करून घेतलेली आहे. कढी नाही हो, कढी पण नाही म्हणता येणार, काय अंडा फ्रायच म्हणू शकतो याला, बरोबर ना. आणि मस्त असं ह्याला तर मी करते. भूक तर मला एवढी लागली का मी काय सांगू तुम्हाला. अगं बाई, लय भूक लागली. जाऊ द्या, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंटमध्ये मला नक्की